नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण BEd CET मध्ये शिक्षक अभिवृत्ती या विषयावर वारंवार विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिगुणांकाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? योग्य पर्याय आहे 3। तर बुद्धिगुणांक व्यक्तीच्या आयुष्यभर बदलत नाही, हे विधान अचूक आहे। प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था कुटुंब ही होय। प्रश्न क्रमांक 3, प्रोग्राम्ड लर्निंग म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर प्रोग्राम्ड लर्निंग म्हणजेच क्रमान्वित अध्ययन होय। प्रश्न क्रमांक 4, मायक्रो टीचिंग याला मराठीत ही संकल्पना आहे। योग्य पर्याय आहे 3। तर सूक्ष्म अध्यापन ही मायक्रो टीचिंगला मराठीत संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 5, द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीमध्ये डॅश डॅश यांचा समावेश नाही। योग्य पर्याय आहे 4। तर द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीमध्ये शासन याचा समावेश नाही। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हा मूल्यमापन त्रिकोणातील पहिला घटक होय। योग्य पर्याय आहे 3। तर उद्दिष्टे हा मूल्यमापन त्रिकोणातील पहिला घटक होय। प्रश्न क्रमांक 7, मूल्यमापन त्रिकोणातील दुसरा घटक डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर मूल्यमापन त्रिकोणातील दुसरा घटक अध्ययन अनुभव हा होय। प्रश्न क्रमांक 8, मूल्यमापन त्रिकोणातील तिसरा घटक म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 1। तर मूल्यमापन त्रिकोणातील तिसरा घटक म्हणजे मूल्यमापन साधने होय। प्रश्न क्रमांक 9, मॉन्टेसरी पद्धतीच्या तत्वांमध्ये याचा समावेश नाही। योग्य पर्याय आहे 4। तर मॉन्टेसरी पद्धतीच्या तत्वांमध्ये सामाजिक शिक्षणाचा समावेश नाही। प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक जॉर्ज पेन हा होय। प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश हे शिक्षण प्रक्रियेचे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे अंग आहे। योग्य पर्याय आहे 4। तर बालक, शिक्षक व अभ्यासक्रम हे शिक्षण प्रक्रियेचे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे अंग आहे। प्रश्न क्रमांक 12, हेतुकथन म्हणजेच डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 3। तर हेतुकथन म्हणजेच विषय विकास व प्रतिपादन होय। प्रश्न क्रमांक 13, शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे कार्य डॅश डॅश करते। योग्य पर्याय आहे 3। तर शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करते। प्रश्न क्रमांक 14, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्याची सूत्रबद्ध पद्धती म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2। तर शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्याची सूत्रबद्ध पद्धती म्हणजे मूल्यमापन होय। प्रश्न क्रमांक 15, कोठारी आयोगानुसार। योग्य पर्याय आहे 2। तर कोठारी आयोगानुसार केवळ लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही। प्रश्न क्रमांक 16, शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडून शिकविल्यास डॅश डॅश होते। योग्य पर्याय आहे
तर शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडून शिकविल्यास अध्यापन अधिक प्रभावी होते. प्रश्न क्रमांक 17. सृजनशीलता म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर सृजनशीलता म्हणजे नवनिर्मिती क्षमता होय. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते. योग्य पर्याय आहे 1. तर बुद्धिमंथन पद्धती ही विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते. प्रश्न क्रमांक 19. UGC म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन होय. प्रश्न क्रमांक 20. शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे नेतृत्व करायला सांगेन. योग्य पर्याय आहे 2. तर शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याला लोकशाहीप्रमाणे नेतृत्व करायला सांगेन. प्रश्न क्रमांक 21. चौकोन शिकविताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्याच्या एक भागाची माहिती देणे म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर चौकोन शिकविताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्याच्या एक भागाची माहिती देणे म्हणजेच स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. प्रश्न क्रमांक 22. क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 2. तर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची असते. तर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका ही तज्ञ मार्गदर्शकाची असते. प्रश्न क्रमांक 23. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव होय. प्रश्न क्रमांक 24. विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे प्रबलन कौशल्य होय. प्रश्न क्रमांक 25. विद्यार्थ्यांना रागावणे टोचून बोलणे शिक्षा करणे म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर विद्यार्थ्यांना रागावणे टोचून बोलणे शिक्षा करणे म्हणजे ऋण प्रबलन होय. प्रश्न क्रमांक 26. मूल्यमापन बरोबर काय. योग्य पर्याय आहे 3. तर मूल्यमापन बरोबर मापन प्लस इतर बाबी होत. प्रश्न क्रमांक 27. अभ्यासक्रम हा शिक्षकाच्या दृष्टीने आवश्यक दस्तऐवज आहे कारण. योग्य पर्याय आहे 2. तर अभ्यासक्रम हा शिक्षकाच्या दृष्टीने आवश्यक दस्तऐवज आहे कारण त्यात सर्व अध्यापन मुद्द्यांचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 28. बोधात्मक वर्तन बदलालाच डॅश डॅश असेही म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर बोधात्मक वर्तन बदलालाच ज्ञानात्मक असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. डॅश डॅशलाच प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर सहज शिक्षणालाच प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 30. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी काय कराल. योग्य पर्याय आहे 3. तर शाळेचा निकाल वाढवण्यासाठी निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय शोधाल. प्रश्न क्रमांक 31. डॅश डॅश ही 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व म्हणजेच शिक्षणाची समान संधी व समानतेकरता शिक्षण. 2. विविध स्तरांवर शिक्षणाची पुनर्रचना. 3. शिक्षक प्रशिक्षणाबाबत आधुनिकता. तर वरील ही सर्व शैक्षणिक धोरण ही 1986च्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत.
प्रश्न क्रमांक 32. बुद्धिमापन कसोट्यांमुळे डॅश डॅश येतोय. योग्य पर्याय आहे 2. तर बुद्धिमापन कसोट्यांमुळे सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते. प्रश्न क्रमांक 33. मूल्यमापन प्रक्रिया संदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे? योग्य पर्याय आहे 4. तर मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे हे विधान यथार्थ आहे. प्रश्न क्रमांक 34. अध्ययन प्रक्रिया ही डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 2. तर अध्ययन प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित असते. प्रश्न क्रमांक 35. वर्गात सहलीचे आयोजन कशा पद्धतीने कराल? योग्य पर्याय आहे 2. तर पालक व विद्यार्थी सभा घेऊन वर्गात सहलीचे आयोजन कराल. प्रश्न क्रमांक 36. शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रथम काय कराल? योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रथम अभ्यासासाठी पुस्तक विकत घ्याल. प्रश्न क्रमांक 37. दृकश्राव्य साधनांमुळे डॅश डॅश येतात. योग्य पर्याय आहे 1. तर दृकश्राव्य साधनांमुळे मूर्त स्वरूपात अनुभव देता येतात. प्रश्न क्रमांक 38. डॅश डॅश या काळात अध्ययनाची प्रगती खुंटते. योग्य पर्याय आहे 3. तर पठारावस्था या काळात अध्ययनाची प्रगती खुंटते. प्रश्न क्रमांक 39. परीक्षेतून डॅश डॅश मिळते तर मूल्यमापनातून डॅश डॅश मिळते. योग्य पर्याय आहे 1. तर परीक्षेतून संख्यात्मक चित्र मिळते तर मूल्यमापनातून सर्वंकष चित्र मिळते. प्रश्न क्रमांक 40. पारितोषिक हे डॅश डॅश तर शिक्षा हे डॅश डॅश आहेत. योग्य पर्याय आहे 1. तर पारितोषिक हे धनात्मक प्रोत्साहन आहे तर शिक्षा हे ऋणात्मक प्रोत्साहन आहे. प्रश्न क्रमांक 41. क्रीडा शिक्षण पद्धती डॅश डॅशशी संबंधित आहे. योग्य पर्याय आहे 1. तर क्रीडा शिक्षण पद्धती ही निसर्गवादाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42. शैक्षणिक संधी समानता म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर शैक्षणिक संधी समानता म्हणजेच प्रत्येकाच्या पात्रतेनुसार शिक्षण पुरविणे होय. प्रश्न क्रमांक 43. भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कोणास म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर वूडच्या खलिताला भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44. मतिमंद मुले ओळखण्यासाठी डॅश डॅशचा सर्वाधिक उपयोग होतो. योग्य पर्याय आहे 4. तर मतिमंद मुले ओळखण्यासाठी बुद्धिगुणांकाचा सर्वाधिक उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 45. EQ म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर EQ म्हणजेच भावनात्मक बुद्ध्यांक होय. प्रश्न क्रमांक 46. SQ म्हणजे डॅश डॅश होय. तर योग्य पर्याय आहे 2. तर SQ म्हणजे आध्यात्मिक बुद्ध्यांक होय. प्रश्न क्रमांक 47. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये डॅश डॅशला महत्त्व आहे. योग्य पर्याय आहे 1. तर मॉन्टेसरी पद्धतीमध्ये पंचेंद्रियांमार्फत प्राप्त केलेल्या ज्ञानाला महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रीय सेवा योजना कोणत्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 4. तर राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49. BEd CET मुळे योग्य पर्याय आहे 3. तर BEd CET मुळे
उमेदवारांची शिक्षक बनण्यासाठीची सुप्त क्षमता मोजली जाईल? तर आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रविकासासाठी डॅश डॅश योग्य पर्याय आहे. 1. तर राष्ट्रविकासासाठी भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.